अनुसूचित जाती उपवर्गीकरण या विषयावर राज्यस्तरीय परिसंवाद दिनांक 6 जून 2026ला दुपारला 2 वाजता ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला या संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन या ऐतिहासिक वास्तूच्या पहिल्या मजल्यावर बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये दुपारला 2 वाजता आयोजित केलेला आहे। हा राज्यस्तरीय परिसंवाद आहे। अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणं कसं घातक आहे, ते समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कसं घातक आहे, या उद्देशाने याचं स्पष्टीकरण व्हावं म्हणून डॉक्टर प्राध्यापक गणेश बोरकर सर यांनी चर्मकार महासंघातर्फे या परिसंवादाचे आयोजन केलेले आहे। या ऐतिहासिक प्रतिष्ठानामध्ये जे ऐतिहासिक परिसंवाद आयोजित केलेला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील हजारो विचारवंत सहभागी होत आहेत आणि म्हणून दिनांक 6 जून 2026ला 12 वाजतापासूनच आपली जागा आपण भव्य अशा सभागृहामध्ये आरक्षित केली पाहिजे। मी प्राध्यापक मुकुंद भारसाकडे, ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला याद्वारे मी निवेदन करतो की, आव्हान करतो की आणि विनंती करतो की अनुसूचित जातीच्या 59 असणाऱ्या ज्या जाती आहेत, त्या तमाम जातीच्या असणाऱ्या नेत्यांनी, विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी या परिसंवादामध्ये भाग घेण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून या तमाम जनतेला, ओबीसी समाज असेल, ओपन समाज असेल, यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आज एससी कॅटेगरीचं उपविभाजन करण्याचं धोरण राज्य शासनानं, केंद्र शासनानं हे निर्धारित केलेलं आहे। हे कसं घातक आहे हे ओबीसी समाजाला देखील कळलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आज अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होत आहे, म्हणून आपण स्वस्थ बसायचं अशा प्रकारची भूमिका ओबीसी समाजानं घेता कामा नये। कारण असं आहे की हे दुखणं आज ना उद्या पुन्हा त्यांच्यावर देखील येणार आहे। ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रातील 346 ज्या जाती आहेत, त्या जातींना 19% असणारं रिझर्वेशन आहे। जर आज ना उद्या या राज्य शासनानं, केंद्र शासनानं अशा प्रकारची भूमिका जर घेतली की ओबीसी समाजाचं देखील आपल्याला उपवर्गीकरण करायचं आहे, तर त्यांचा उद्देश काय राहणार आहे आणि कशा प्रकारे खळबळ माजणार आहे आणि ते किती घातक राहणार आहे, याचा विचार आजच केला पाहिजे। एवढी दूरदृष्टी ओबीसी समाजाने ठेवली पाहिजे। त्याचबरोबर आयोजक देखील प्रयत्न करणार आहेत की ओबीसी समाजाचे असणारे कार्यकर्ते, जनता या परिसंवादाला कशी उपस्थित राहील आणि म्हणून अत्यंत मोठे विचारवंत, तज्ञ विचारवंत या परिसंवादामध्ये विचार मांडणार आहेत। त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे। म्हणून मी ऐतिहासिक प्रतिष्ठानतर्फे तमाम ज्या यंत्रणा आहेत ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या, सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, प्रतिष्ठान लँड डेव्हलपर्स कंपनी असेल, समाज न्यायपत्र परिवार असेल, हे तमाम असणाऱ्या अशोका एंटरप्राइजेस असेल, या सगळ्या यंत्रणेतर्फे मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि हा परिसंवाद यशस्वी करावा। जय भीम।